चला नमस्कार विद्यार्थी मित्रो. स्कॉलरशिप परीक्षा 2000 या ठिकाणी सव्वीसला चौथीला आलेली आहे आणि चौथीच्या स्कॉलरशिप मध्ये आपण गणिताचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन व लेखन या धड्यामधील स्वाध्यायामधील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चला तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. पहा, जर अजूनही तुम्हाला स्कॉलरशिपचा सिलेबस वगैरे माहित नसेल त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो अगोदर पहा, नंतर आपण सिलेबसला सुरुवात करा. पहा, आज गणिताचा पहिल्या धड्यातील स्वाध्याय, धड्याचं नाव आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन व लेखन, त्यामधील स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत. चला, स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय. पहा, पहिला प्रश्न काय आहे समजून घेऊया. पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल? तर ही संख्या आहे, तिला अक्षरामध्ये लिहायचंय. तर पहा, ही जी संख्या आहे या संख्येला आपण असं लिहू, बरोबर आहे. तर या संख्येला आपण हिला काय म्हणू शकतो, एकम, बरोबर, त्याला दशक, त्यानंतर शतक, परत याला हजार आणि या संख्येला 10,000 असं आपण लिहितो. तर मग किती झाली संख्या? 98,584. तर 98,584 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पहा, या ठिकाणी हजार जे आहे, हजारला आणखी एक नाव आहे, तर हजारला काय म्हणतात आणखी ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे बघू. पहा, प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि प्रश्नात विचारले, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? अयोग्य म्हणजे चुकी. तर पहा, या ठिकाणी हे दिले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 627, त्या देवनागरीमध्ये म्हणजे ही जोडी एकदम बरोबर आहे. त्यानंतर इथं दिले 1966, 1962 जोडी ही पण बरोबर आहे. तर इथं फॉर्म आहे. पहा, 20,465, 20,465 ही जोडी बरोबर आहे. 27,985 आणि तर 185 दिले, म्हणजे चुकीची जोडी 4 नंबरची असेल, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर अयोग्य म्हणजे चुकीची जोडी असते. ओके, पुढील प्रश्नाकडे बघूया. पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. इथे दिले, चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहाल? तर पहा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा आपल्याला वापर करून ही संख्या लिहायची, चित्राचा वापर. तर हा जो असतो पहिला, याला म्हणतो आपण एकक. काय म्हणतो? एकक. याला म्हणतो दशक, बरोबर आहे. त्याला म्हणतो शतक, याला काय म्हणतो? हजार. इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल. आता एकक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. मग एककच्या या ठिकाणी 6 देऊया आपण. दशक किती आहे? 3 आहे. त्यानंतर शतक किती आहे? 4 आहे. हजार किती आहे? 5 आहे. तर ही संख्या आपली या ठिकाणी तयार होईल. 5,436 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. लक्षात येते? तर अशा पद्धतीने आपण याला सोडू. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे असं सोडून घ्यायचं. तर पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पहा, ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. लक्षात घ्या, 4 नंबरचा प्रश्न सोडून घेऊया. तर इथे विचारलंय, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील आपल्याला फरक विचारलेला आहे आणि फरक लिहायचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसा लिहाल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर आपण याचा फरक आपण समजून घेऊया. तर 4 अंकी सर्वात मोठी संख्या. तर लक्षात घ्या, सर्वात मोठी किती? 4 अंकी संख्या आपल्याला लिहायची. कशी लिहायची? तर सर्वात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9994 वेळेस लिहिले की सर्वात मोठी 4 अंकी संख्या असते आणि तो फक्त 4 अंकी सर्वात मोठी संख्या विचारली, तर सम विषम असा काही उल्लेख आलेला नाही. म्हणजे आपली ही संख्या झाली 9,999. ओके, आता सर्वात लहान
किती 3 अंक. तर पहा सर्वात लहान 3 अंकी. तर पहा सर्वात लहान 3 अंकी म्हणजे 1 लिहायचा, त्याच्यावर 2 शून्य द्यायचे, म्हणजे ही सर्वात लहान 3 अंकी संख्या असते. आणि यांच्यातला फरक म्हणजे आपल्याला करायची या ठिकाणी वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. पहा वजाबाकी काय येते? 9,999 वजा या ठिकाणी 100. त्या ठिकाणी राहील 9, 9, 8, 9 म्हणजे 9,899. ऑप्शन क्रमांक 2. कारण हे 2 नंबरचं ऑप्शन हे आपल्याला विचारलंय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात द्यायचं तर 9,899. तर ही ऑप्शन आहे, पण आपल्याला द्यायचं उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, हे लक्षात घ्यायचं. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा या ठिकाणी पुढील प्रश्न. पाच नंबरचा क्रमांक स्क्रीनवर दिसतोय. तर या ठिकाणी बघा 5 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि याच्यानंतर पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा आणि तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला काय करायची? निवडायची. तर आपण काय करायचं आता? हे 1000 आहे, हे 1000 आहे, हे 1000, म्हणजे या ठिकाणी किती हजार झाले? 3000. बरोबर आहे. त्यानंतर हे 1, 2 आणि 3 दशक आहे. मग 1 दशक म्हणजे किती? 10 असतो. बरोबर आहे. म्हणजेच 3 दशक म्हणजे किती झाले? 3. समजायला की हे? मग याचं उत्तर काय असणार आहे? 3030. तर या ठिकाणी 3030 असं ऑप्शन आपल्याला कुठे पाहायला मिळते? तर पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये सुरुवातीला देवनागरी लिपीमध्ये आणि नंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, समजते का? व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडून द्यायला येईल. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील धड्याचे स्वाध्याय ज्यावेळेस आपण अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक विचारलाय. तर पहा इथं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कुठली? आंतरराष्ट्रीय संख्या. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि या ठिकाणी देवनागरी संख्या. अक्षर या आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजेच 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे या. आणि देवनागरीमध्ये 1, 2, 3, या ठिकाणी 4, 5, 6, 7, 8, 9 हे झाले देवनागरी. तर यांच्यातला फरक संख्येतील. तर पहा इथंही संख्या तितक्याच आहेत आणि इथंही तितक्याच आहेत, म्हणजे दोघांचा जर फरक काढला तर तो येणार आहे 0. म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 7. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. पहा एका संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 9 हा अंक आहे. तर आपण या ठिकाणी लिहूया एकक स्थानी कोण आहे? 9 लिहिला. दशक, शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे 7, 5, 8. म्हणजे या ठिकाणी दशक, शतक आणि हजार स्थानावर काय येतं? 7, 5, 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहा? तर पहा 8579 हे देवनागरी लिपीमध्ये आले. यालाच आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलं तर आपल्याला कुठल्या उत्तरात पर्याय दिसल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं 2 हे उत्तर आपल्याला अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते? चला नेक्स्ट पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशी लिहा? तर पहा आता ही 3 अंकी या ठिकाणी सर्वात मोठी समसंख्या घ्यायची. तर सर्वात अगोदर आपण 3
अंकी सर्वात मोठी संख्या कशी लिहित असतो, तर 999 म्हणजे 999 ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या आहे. पण इथं 3 अंकी सर्वात मोठी काय विचारते, सम, हे लक्षात घ्या. सम, तर सम असल्यामुळं ही जी संख्या आहे ती आहे विषम. कशी आहे, विषम. हिला जर सम बनवायचं म्हणजे एक आपण वजा जर केला, त्या ठिकाणी 998 ही सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. ओके, लक्षात घ्यायचंय. चल, आता प्रश्न पाहूया आपण 9 नंबरचा. त्या ठिकाणी बेरीज करायची, पाहूया आपण बेरीज करायची. प्लस 4 5 0 3 5 7 3 10 0 4 1 7 1 8 या ठिकाणी 5 2 7 आणि 4 3 7 5 7,780 हे उत्तर असणार आहे. 7,780 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विथ एक्सपिरियन्स आपण सोडून देत आहोत. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपचे पुढील व्हिडिओ पडल्यानंतर नोटिफिकेशन मिळणार आहे. ठीक आहे, चल, तर प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय आहे पाहूया. 7,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्यांची कशी लिहाल. आता पहा, 7,500 म्हणजे काय, 7,500. 7,500 त्याला आपण 7,500 बरोबर आहे. तर ही संख्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओके, नेक्स्ट. आता पहा प्रश्न क्रमांक 11. ही तुमच्या गटात नसणारी संख्या कोणती. तर पहा या ठिकाणी 1 2 3 आणि 4 संख्या दिली आहे. तर लक्षात घ्या, हे जे संख्या आहे ती गटात नसणारी संख्या आहे, कारण बाकीच्या सर्व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेली आहेत. ही जी संख्या आहे ती देवनागरी संख्या चिन्हामध्ये लिहिलेली आहे. ओके, नेक्स्ट. आता पुढील प्रश्न आहे 12 नंबरचा. पहा 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल. तर पहा 21,826. तर पहा इथं 21,800 म्हणजे 26. ऑप्शन क्रमांक 1 हे अगदी उत्तर बरोबर असणार आहे. तर पहिल्याच ऑप्शन मध्ये देवनागरी संख्या चिन्ह मध्ये ही संख्या योग्य पद्धतीने लिहिलेली आहे. चला, सगळ्या पुढील प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 13. तर पहा या ठिकाणी 79,654 या संख्येतील शतक स्थानाचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल. पहा एकक दशक शतक कोण आहे, 6 आणि 6 ला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात ऑप्शन क्रमांक 2 असं लिहितात. लक्षात येते. पहा प्रत्येक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तरी जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. पहा पुढील प्रश्न आहे 14 नंबरचा. पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही म्हणते, योग्य नाही. पहा पहिली संख्या वाचूया आपण. 9,563 9,563 बरोबर आहे. 2,748 2,748 बरोबर आहे. 3,171 बरोबर आहे. 4,579 4,500 हे पहा इथं 79 दिलेले आहे आणि तो काय आहे 89. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 ही जी संख्या आहे ती या ठिकाणी आपल्याला चुकीचं म्हणजे संख्येचं योग्य वाचन या ठिकाणी केलेलं नाही. नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्यांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. तर पहा तुम्हाला सुरुवातीला असा एक प्रश्न घेतला होता. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह या ठिकाणी आपल्याला 0 1 2 3 4 5 असे नंबर आहे, म्हणजे किती आहे टोटल 10. आणि 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे पण किती आहे 10. तर असं आपण जर दोघांचा विचार केला तर आपण काय करणार,
की 10 आणि ते 10 म्हणजे देवनागरीचे जे 10 आहे त्यातले 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या देवनागरी संख्या चिन्ह किती आहेत? 10 आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पण किती येतील म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे. म्हणजे हे पण किती येणार? 10. म्हणजे 10 आणि 10 किती झाली? 20. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. चला या ठिकाणी लक्षात घ्या, हे आहे आपला शेवटचा प्रश्न. म्हणजेच आपण स्कॉलरशिप नवीन सिलेबस नुसार यावर्षी 4थीला स्कॉलरशिप आलेली आहे. त्यामधील पहिला धडा जो आहे स्कॉलरशिपचा त्यामधील स्वाध्यायामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिजे आहेत. आंतरराष्ट्रीय संख्याचे वाचन व लेखन. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल इतरांनाही पाठवा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, कारण आपण पूर्ण स्कॉलरशिपचा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला दररोज एक व्हिडिओ या ठिकाणी या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी नवोदयची तयारी करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे, ते डाउनलोड करा. ज्यावेळेस आपली नवीन बॅच तयार होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळून जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पाठवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.